तुकाराम मुंडेंनी सांगितलं चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका. की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना तुकाराम मुंडेंना की कोणाचं नाव त्यांनी घेतलं. त्यांनी सांगितलं दम भीम. आता दम भीम तर तो काय आमचा धंदा वगैरे नाहीये दम भीम करण्याचा, आणि माझा असेल पण माझ्या पत्नीचा तर बिलकुल नाहीये. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा टवचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं. तुकाराम मुंडेंच्या कारवाईचा मुद्दा, दूध भेसळीवरून जयंत पाटलांचे आरोप, सुरेश धसांचा पलटवार. नेमकं घडलं काय? तुकाराम मुंडेंच्या कारवाईवरून दोन नेते आपापसात का भिडले, जाणून घेऊ. जयंत पाटलांनी विधानसभेत बोलताना तुकाराम मुंडेंच्या कारवायांचा उल्लेख केला होता. तुकाराम मुंडेंनी पुण्यात बैठक बोलावून दूध डेअरीवाल्यांना चुकीच्या लोकांकडून दूध खरेदी करू नका असं सांगितलं होतं. त्यावेळी बीडच्या एका आमदाराची बायको आम्हाला दम देऊन दूध घ्यायला लावते असं दूध डेअरीवाल्याने सांगितल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला होता. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले होते ते आधी ऐका. अध्यक्ष महोदय, तुकाराम मुंडेने अलीकडे नामांकित दूध डेअरीवाले बोलून घेतले. पुण्यात मला वाटतं मीटिंग झाली असेल त्यांच्या ऑफिसला. सर्व दूध डेअरीवाले आले. तुकाराम मुंडेंनी सांगितलं चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका. इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना तुकाराम मुंडेंना की कोणाचं नाव त्यांनी घेतलं. मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो. मग एक लेट्सअप नावाचं चॅनल आहे, त्यांनी बातमी लावली की आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी, आणि त्यांनी बातमी लावली. त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा, धमकी दिली. याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय राज्यामध्ये? किती कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स. दरम्यान जयंत पाटलांच्या आरोपांना उत्तर देत सुरेश धसांनी या सगळ्या विषयावरचं स्पष्टीकरण दिलंय. याचबरोबर जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, उलटा फिरलो तर तुम्हाला सोडणार नाही असा इशारा सुद्धा त्यांना दिला. सुरेश धस काय म्हणाले तेही ऐका. हे पहा, त्यांनी हा असा जावई शोध लावला. मी ते सभागृहामध्ये नव्हतो, मी बाहेर होतो. नंतर मी पळत गेलो. अध्यक्षांनाही परवानगी मागितली पण त्यांनी मला परवानगी दिली नाही. त्यांनी असा कयास मांडला की तुकाराम मुंडे साहेबांनी पुण्याला कुठली तरी एक बैठक घेतली होती. त्याच्यात 100-200 चेअरमन लोक होती प्रमुख, आणि त्या बैठकीत कोणत्या तरी मोठ्या पावडर प्लॅन्टचा एक व्यक्ती असं म्हणाला की बाबा सुरेश धसची पत्नी वगैरे, असं त्यांनी सांगितलं दम भीम. आता दम भीम तर तो काय आमचा धंदा वगैरे नाही आहे दम भीम करण्याचा, आणि माझा असेल पण माझ्या पत्नीचा तर बिलकुल नाही आहे बरं का. तर माझी पत्नी त्या जे त्यांचे संभाव्य तिकडचे जे पावडर प्लॅन्टवाले आहेत त्यांच्याकडे 15 वर्षापासून आमचं दूधच नाही. आमचे जे इथले स्थानिक विरोधक आहेत त्यांचं दूध मात्र त्या प्लॅन्टकडं जातं. मग त्या विरोधी पार्टीचे प्लॅन्टवाले जे आहेत त्यांच्या कदाचित कोणीतरी सौभाग्यवती किंवा कोणी फोन केला असेल आणि ते आमच्यावरती ढकलत आहे. माझ्या तालुका दूध संघाचं दूध हे मी फक्त नेस्ले ज्याचं 3 दिवसाच्या नंतर बाळाला दूध पाजायला सुद्धा पावडर वापरतात, ॲबॉट कंपनीचे नेस्लेच, त्या नेस्लेला माझं दूध जातं. दुसरं जे आहे ते मदर डेअरीला माझं दूध जातं. मदर डेअरीला जी स्टँडर्ड आहे NDDBची देशामध्ये. आम्हाला हे असले पावडर प्लॅन्टवाले जे कोणी आहेत तथाकथित जयंत पाटलांचे प्रेमी कोणी असतील ते तर त्यांना आम्हाला दूध घालायची गरज नाही. आम्ही त्यांना भीक घालीत नाही किंवा आम्ही त्यांना भीक घाला असं म्हणत नाही.
कमी झाला असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा. आणि जयंत पाटील जे बोलतायत कणव घेऊन ज्यांचा कोणाचा मोठा प्लॅन्ट आहे त्यांना आम्ही दम बिम दिला मानतो. मी तर म्हणलं त्यांनी FIR करावी, पण त्यांचं किती दूध कमी झालं. तुकाराम मुंडे या राज्याचे आयुक्त झाल्यापासून जे कारवाया चालू झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्यांचे दूध कमी झाले ते सगळ्यांवरती कायद्याने मानके अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा मानके काय जे असेल ते त्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हावे. जयंत पाटलांनी जेव्हा राजकीय कायमस्वरूपी त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावचायचा. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ती तिकडं बघायची, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं. तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलं आहे त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेले. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही. दरम्यान तुकाराम मुंडेंच्या कारवायांवरून आता राजकीय विरोधक सुद्धा आमने सामने आल्यानं तुकाराम मुंडेंच्या कारवायांचे पडसाद राजकारणातही उमटतायत असं चित्र आता पाहायला मिळतंय.